त्यांनी केलेले आहेत आणि हे स्वेच्छेने केलेले आहे सब याच्याबद्दल. आमच्या अशा अनेक विद्यार्थ्यांना हरिपाठ पूर्ण पाठ आहे साहेब त्यांचा आणि हे गेले आमच्या जवळजवळ 3-4 वर्षापासून चालू आहे. गावातलीच जे भजनी मंडळातली माणसं आहेत जे उत्साही आहेत त्यांना मी बोलून प्रत्येक शनिवारी ते येतात, विद्यार्थ्यांचा हरिपाठ घेतात. आमचेच काही विद्यार्थी आहेत, माझे विद्यार्थी, ते पखवाज वाजवणे करता येतात. आता आमचे काही विद्यार्थी त्याच्यामध्ये तयार होत आहेत. आम्ही खरं तर सगळे भाग्यवान याच्यासाठी आहोत की माऊलींची पालखी आमच्या दारातून जाते. पंढरपूरपर्यंत हा सोहळा उभ्या महाराष्ट्राला नव्हे जगाला परिचित आहे. या सोहळ्याचं भाग्य म्हणजे आपल्या दारातून जाते, हे भाग्य आम्हाला मिळालेलं आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवण, कंठी कस्तुभमणी विराजित, तू कामने माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, बसोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य स्वरा. आमची ही दिंडी 10-12 वर्षापासून चालू आहे आणि आम्हाला बाहेरचं सुद्धा ज्ञान यावं त्यामुळं आम्हाला सरांनी ह्या दिंडीचा उपक्रम राबवलेला होता आणि तो अजूनही सुरू आहे. आणि ह्या दिंडीमध्ये मुलांना वेगवेगळ्या वेशभूषा करायला लावतात, त्यामुळं त्याच्यामध्ये अजूनच उत्सुकता निर्माण होते. या दिंडीमध्ये साड्या मुलींना नेसवायला लावतात, त्यामुळं सुद्धा मुलींना खूप मज्जा येते. तसेच मुलं सुद्धा पांढरा वेशभूषा घालून तयारी करतात, त्यामुळे त्यांना सुद्धा खूप भारी वाटते. आणि तिथे त्यांना खाऊ मुलांना दिलेला वाटप केलेला आहे. माझे नाव आराध्य विजय जाधव. मी या दिंडीत रुक्माई बनलेली आहे आणि सर आम्हा सर्वांकडून खूप छान अशी तयारी करून घ्यायचे. आम्ही दररोज परिपाठाच्या वेळी हरिपाठ म्हणायचो आणि आम्हाला ते करताना खूप मजा यायची. आम्हाला साड्या नेसून सुद्धा खूप मस्त वाटले. आम्ही पालखी विसाव्यात फुगड्या खेळल्या आणि आमचा आनंद व्यक्त केला. मी मातोश्री जिजाऊ सोपानराव जाधव माध्यमिक विद्यालय साकोडे या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. मी 2022ला या शाळेतून पास आऊट झालेलो आहे. तर आत्ता यावर्षी सरांनी सांगितले की या वर्षीपासून आपल्याला एक नवीन संकल्पना चालू करायची की मुलांना आध्यात्मिक ज्ञान शिकवायचे. त्यामुळं आम्ही ह्या वर्षीपासूनच मुलांना हरिपाठ शिकवायला सुरुवात केली आहे आणि मी स्वतः पखवाज वाजवतो. मी पण आता या मुलांना पखवाज वाजवायला शिकवणार आहे.